मला बोलू दे ना. बसा खाली बस. हे काय बरोबर नाही. खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. मी स्वतः उभा आहे. जय महाराष्ट्र. चला सुरू करा. लक्षवेधी क्रमांक 1. या लक्षवेधी क्रमांक 3चं उत्तर चालू असताना सन्माननीय या सभागृहाचे सदस्य भास्कर शेठ जाधवानी मी उत्तर देत असताना तुम्ही कुठल्या अधिकारात उत्तर देताय, तुम्हाला अधिकार नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. ते सुद्धा अर्धा तास उत्तर ऐकल्यानंतर मी उत्तर द्यायला उभा राहिला असतो आणि मी उभं राहिल्या जर त्यांनी हरकत घेतली असती तर मग त्याला मान्य तालिका अध्यक्षांनी तत्कालीन अध्यक्षांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं असतं. प्रश्न वरुण सरदेसाईंनी विचारला, प्रश्न राम कदम साहेबांनी विचारला, प्रश्न उबाटाचे सदस्य आदित्य ठाकरे साहेबांनी विचारला. त्यावेळी मान्य भास्कर शेठ जाधवांनी काही हा विषय उपस्थित केला नाही. मी सांगायचा प्रयत्न करत होतो पण तत्पूर्वी सभागृहामध्ये गोंधळ झाला. तर माझी विनंती आपल्याला आहे की या संदर्भामध्ये या संदर्भात पॉइंट नाही. थांबा, असं नको. नाही. बसा 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 बसा. मला बोलू दे ना. बसा खाली बस. हे काय बरोबर नाही. खाली बसून घ्या. खाली बसून घ्या. मी स्वतः उभा आहे. बसा, मी बोलतो. बसा. नाही, हे काय बरोबर नाही. एक लक्षात घ्या भास्करराव, एक लक्षात घ्या. मंत्री महोदय इकडे उभे राहिले बोलायला, आम्ही त्यांना बसायला. ऐकून घ्या. ऐकायची क्षमता ठेवा. थांबा जरा. मंत्र्यांना मी खाली बसवलं आणि स्वतः बोलण्यासाठी उभा राहिलो, तरी तुम्हाला संधी देऊ का त्यांना बसून? मला काय बोलायचा अधिकार आहे की नाही? सभागृहात नियंत्रण ठेवायचा अधिकार आहे की नाहीये? ज्या वेळेला आपण हा प्रश्न उपस्थित केला, खरं तर मला हे बोलायचं नव्हतं, पण आता मला बोलायला भाग पाडलाय तुम्ही. जर का इकडे सदस्य योग्य वेळेला येऊन पूर्ण वेळ सभागृहात थांबले तर मी केलेल्या घोषणांची त्यांना माहिती प्राप्त होईल. त्यांना यापूर्वीच मी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्र्यांकडे जी खाती आहेत त्यांनी त्या खात्यांसंदर्भातली जबाबदारीचं वाटप केलेलं आहे. त्या संदर्भात मी मान्यता दिलेली आहे आणि याची घोषणा पण सभागृहात केली आहे. त्यामुळे आता सभागृहाचा अजून वेळ घालवू नकात. आपण कामकाज पुढे नेऊया. मंत्री महोदय म्हणाले ते अगदी बरोबर आहे की ते बराच वेळ उत्तर देत होते. मी मध्ये काही बोलत नव्हतो. बराच वेळ सभागृहामध्ये, त्याच्यानंतर मध्ये थोडीशी नोकझोक झाली, मी काही बोलत नव्हतो. परंतु सभागृहामध्ये मंत्री महोदय उत्तर देत असताना दोन्ही बाजूच्या सदस्यांचं समाधान होत नव्हतं आणि म्हणून मी सन्मान्य अध्यक्ष महोदयांना पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून, प्रोसिजरच्या माध्यमातून हे विचारलं की माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आपली परवानगी घेतलेली आहे का? एवढाच प्रश्न मी विचारला अध्यक्ष महोदय. यापेक्षा मी काही आक्षेप घेतलेला नाही. मला वाटतं गोंधळ झाला. या विषयाचं रुलिंग मी दिलेलं आहे. आता पुढे जायला हरकत नाही.